वाचा बघा, कोण वाचणार आहे का? तुम्ही वाचणार आहे का? बघा. द रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट इज. टू ट्रायंगल्स म्हटलेलं आहे, सिमिलर ट्रायंगल नाहीत. सिमिलर आला की साईड स्क्वेअर होतो. सिमिलर ट्रायंगल आहेत का? नाही. विथ इक्वल हाईट्स इज 2:3. रेशो ऑफ एरियाचा रेशो दिला 2 असतील. इफ द बेस ऑफ द स्मॉलर ट्रायंगल इज 6 सेंटीमीटर देन व्हॉट इज द करस्पॉन्डिंग बेस ऑफ द बिगर ट्रायंगलचा करस्पॉन्डिंग साईड काढायची, हाईट काढायचं आपल्याला, बेस काढायचा आहे. मग आता 2 ट्रायंगलची नावं आहेत का? ABC PQR नाहीत. मग आता ABC PQR ऐवजी A1/A2. Let A1 and A2 be the areas of the smaller triangle and larger triangle respectively. स्मॉलरला A1, बिगरला A2 घेतलेलं आहे. The ratio of the areas of two triangles is 2:3. A1 by A2 is equal to 2/3. Statement given. Given मध्ये आपल्याला दिलेले A1 by A2 is equal to 2/3. But and the let of the corresponding bases of two triangles be B1 and B2 respectively. B1 हा स्मॉलरचा बेस आणि B2 हा लार्जरचा बेस. B1 6 असेल तर B2 काढा. देअर एरियाज आर प्रोपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग बेसिस. म्हणजे काय येणार? A1 by A2 इज इक्वल टू B1 by B2. 2/3 इज इक्वल टू 6 by B2. A1 by A2 इज इक्वल टू B1 by B2. 2/3 इज इक्वल टू 6/2. पक्षांतर भागलेलं आहे, अलीकडे येऊन गुंडलं, भागलेलं आहे त्यानं गुंडलं. साहित्रिक 18, 2 गुंडलं, 2 जाऊन 18 भागलं. B2 इज इक्वल टू 9. बेस ऑफ द लार्जर ट्रायंगल इज 9 सेंटीमीटर. A1 A2 ने घेतलं गणित तरी चालेल, किंवा तुम्ही ट्रायंगल ABC PQR घेतलं तरी चालेल. उत्तर हेच येणार आहे. फक्त पायऱ्या चुकल्या नाही पाहिजेत. लिहून घ्या पटपटपट.